मुंबईत विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज ठाकरे गटाने कायम ठेवावेत, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत। नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी। चारही ठिकाणी चर्चा न करता उमेदवार दिल्यानं काँग्रेस नाराज। विधान परिषदेच्या चारही जागांवर आमचं चांगलं काम, त्यामुळे परंपरागत पद्धतीने चारही जागा जाहीर केल्या। काँग्रेसच्या नाराजीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट। दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्यपालांची चर्चा। तर पवईच्या भीमनगरमधल्या महिलांनी देखील काँग्रेस नेत्यांसोबत घेतली राज्यपालांची भेट। नीट परीक्षा यंत्रणा दलालांच्या ताब्यात गेली आहे का? नीट परीक्षेतल्या गोंधळावरून अमित ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका। तात्काळ तोडगा न काढल्यास पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा अमित ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा। अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरनं दूर करा, मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं, संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन। पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचा सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक। या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता। शिंदे आणि राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झाले। सुपारी घेतलेल्या पक्षांनी कशासाठी नाराज व्हावं? खासदार राऊतांची टीका। मोदींचं उधारीवरचं सरकार, नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवरचं सरकार। नितीश कुमार, चंद्राबाबूंना मोठं मंत्रालय मिळालं नाही। केंद्रामध्ये नायडू आणि नितीश कुमार हे अतृप्त आत्मे। संजय राऊतांचं वक्तव्य। 14 जूनला महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनीतीवर बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। उद्धव ठाकरेंनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बोलावली बैठक। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार। उद्या दुपारी 12:30 वाजता सेना भवनमध्ये होणार बैठक। ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा। वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहातल्या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार। सायंकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला असला तरी काही नाले ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। न्यू गोविंदवाडी परिसरातल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर। नवी मुंबईतल्या ऐरोली भारत बिजली मार्गावरील लोखंडी कमान पावसामुळे अचानक कोसळली। सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। ऐरोलीत पावसामुळे 40 फुटाची कमान कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा। कमान हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती। तुर्तास कमान हटवेपर्यंत ठाणे बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांची तारांबळ। वंदना एसटी डेपो परिसरात साचलं पाणी। महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह। ठाण्यातल्या नालेसफाईवरून जितेंद्र आव्हाडांची महापालिकेवर टीका। नालेसफाई टेंडरच्या चौकशीची आव्हाडांची मागणी, तर ही नालेसफाई असून हातसफाई आव्हाडांची टीका। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारवी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाणी वाया। जलवाहिनी फुटल्यानं कल्याणमधला पाणी पुरवठा आज बंद राहणार। वसईमध्ये तसंच विरार नालासोपारा इकडेही पावसाची रिपरिप। पावसामुळे हवेमध्ये गारवा, शेतकरी सुखावला। ठाण्यातल्या फ्लॉवर व्हॅलीजवळ रुणवाल नगर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथील साधना विलास सोसायटी बाजूला असलेलं होर्डिंग धोकादायक स्थितीत। होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश। पालिकेने दिलेली 10 जूनची डेडलाईन संपली तरी नवी मुंबईत रस्त्यांची कामं सुरू। सर्व ठिकाणी खोदून ठेवल्यानं ऐन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिटची मोठी कारवाई। भारतात बनावट पासपोर्टच्या आधारे आलेल्या 4 बांगलादेशींच्या मुसक्या आवळल्या। त्यांनी लोकसभा निवडणुकीतही केलं मतदान। फारुख शेखला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर इतर 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी। 5 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून मारलं, नराधम बापाला अटक। उरण इथली घटना। पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानं पती खुशीरामने पत्नीच्या मांडीवर झोपलेल्या 5 महिन्यांच्या रुहीला खेचून जमिनीवर आपटलं। जव्हार डहाणू रोडवर डेंगाची मेट येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात। अपघातात एका महिलेसह 4 जण गंभीर जखमी। जव्हारहून डहाणूकडे जात असताना घडलेल्या अपघात। भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीतल्या कारखान्याला भीषण आग। आगीवर तब्बल 10 तासांनी नियंत्रण, कारण अस्पष्ट। लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न। बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत पूजन संपन्न। खजिनदार मंगेश दळवी यांनी केलं पावती पुस्तकांचं पूजन। प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना महारेराचा दणका। 1750 प्रकल्पांची नोंदणी रद्द। त्यात सर्वाधिक 761 मुंबई महानगरातल्या प्रकल्पांचा समावेश। मंत्री तानाजी सावंत दादर शिवाजी पार्क इथल्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल। मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेऊन केली चर्चा।
शिवसेनेचे मुंबई पदवीधर उमेदवार डॉक्टर दीपक सावंत यांनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट। महायुतीतर्फे मुंबई पदवीधरसाठी लढण्याचा अंतिम झाल्यावर पाठिंबा देणार राज ठाकरेंचं डॉक्टर सावंत यांना आश्वासन। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। नरेश म्हस्के मागच्या दाराने शिवतीर्थ निवासस्थानी। मागच्या दाराने भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण। अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। लोकसभा निकालानंतर घेतली सदिच्छा भेट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली इथे टेम्पोचा अपघात। टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काल रात्री एका ट्रकचा अपघात। भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकून उलटली तर कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।